चौथी वर्गाची विद्यार्थिनी आहे। आज मी हिरकणी बनलेली आहे। हिरकणी हे आपल्या बाळासाठी खूप संघर्ष करून त्याच्यावर मी एक भूमिकेतून सादरीकरण करीत आहे। आता माझा तांदूळ बाहेर पाण्यामध्ये झोपून आहे। लक्ष ठेवाल की मी कोजागिरी पौर्णिमा निमित्त कडावर दुधाच्या चवऱ्या करायला जाणार आहे। लक्ष ठेवा माझ्या बाळाकडे। मावळ वाचा पहिले शेती। अगं ए असू दे, अगं कुठे निघालीस? गळावर नाही का याच्यात? अगं सोबत आहे म्हणून लय खुशीत होती म्या। येतीस तर ये बिगी बिगी, मी होते पुढं। बाजाराला इकायला निघाली, दही दूध ताक आणि लोणी। बाई माझ्या ग, खरं ग बाई माझ्या ग, दुधात या बया पोचली एकाची गडावर। किती सुंदर सजवलेला आहे महाराजांचा गड। अरे दादा, ये की बिगी बिगी आणि घे दूध। अगं ए ताई, ये की बिगी बिगी, ये दे बाबा। वय वय दादा, ये ताई। अगं नाही ग ताई, आज मला सांच्याला लवकर जायचं आहे। माझं तांदूळचं अंग लय तापलेलं आहे। अगं ए चिंगे, येतीस का नाही दुधाच्या चवऱ्या करायला? ये की बिगी बिगी, ये। अगं ए चिंगे, सांडवत नको नेऊ बरं का, नाही तर आई मनाची हिरानं दूध कमी दिलं। सावकाश नाही बरं का? अगं सावकाश नाही ग। मावळ चला निघाली पाहिजे। अरे अरे दादा आले ना, थांब। दादा एवढा लगेच कसं काय केलं? दरवाजा बंद, उघड की रे। नाही अरे दादा उघड, समजू तर तुला देती र। उघड वय बाजूला। दादा इथं दुधाच्या चवऱ्या केल्या इथं, आणि आता मॅच भरली की दुधानं। कायदा, महाराजांचा कायदा, कडक कायदा, पण माझ्या लेकराला कुठनं कळण कायदा? दुपट्यातलं लेकरू आत्याकडे दिली होती ना। माझं लेकरू भूक लागली असून बोलता बी येत नाही, अशाला कसं कळायचं त्याचं रडणं? इथनं गावही दिसत नाही, कशी जाऊ खाली, कशी पाजू माझ्या लेकराला? महाराजांचा गड, महाराजांची माणसं, महाराजांचा कायदा। देवा रा देवा, पण काही बी म्हणा, महाराजांनी माणसांना पोटं पाण्याला लावलं। आपलं समजा सामान इकायची परवानगी दिली, गडावर येण्याची परवानगी दिली। फक्त एकच कडक कायदा केला की 30 मावळला गडाचा दरवाजा उघडला आणि 30 मावळला
गडाचा दरवाजा बंद, सबशेट बंद. आणि तिथनं एकही टिटकुलं आतनं बाहेर नाही.